श्री शहाजी यांनी आज प्रभू रामचंद्राच्या भजनाचं एक कार्ड रिलीज केलं आहे, QR कोड दिलेला आहे। 15,000 कार्ड छापलेले आहेत। त्या QR कोडमध्ये राम भजन आहे। एक नवीन संकल्पना या ठिकाणी या कार्डच्या माध्यमातून दिली आहे। खूप मोठा फायदा राम भक्तांना होईल। ज्यांना राम भक्ताचे गाणे ऐकायचे आहेत या कार्डच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने ते ऐकले जातील। मी शहाजींचं खूप खूप अभिनंदन करतो। सर आज विशेष ट्रेन सोडण्यात आलेली आहे। आज 1400 राम भक्तांना घेऊन आस्था ट्रेन निघालेली आहे। आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांनी या ट्रेनला आणि राम भक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत। 22 जानेवारी आमच्या जीवनातला 25 पिढ्यानंतर असा दिवस आला की रामलल्ला विराजमान झाले आणि संपूर्ण हिंदुस्थानाच्या राम भक्तामध्ये प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं याकरता खूप आस्था लोकांच्या मनात आहे। आज जे 1400 रामभक्त गेले आहे, स्वतःचे तिकीट काढून गेलेले आहेत आणि खूप मोठा उत्साह यांच्यामध्ये होता। लाखो रामभक्त महाराष्ट्रातून जातील इतकी मागणी लोकांची आहे की आम्हालाही दर्शन झालं पाहिजे, आमचेही दर्शन झालं पाहिजे। ज्या उत्साह आहे, जो प्रचंड उत्साह जनतेच्या मनात आहे, आज जो दिवस या ठिकाणी या देशामध्ये आला आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी आभार मानतो। मोदीजींनी ज्या पद्धतीने राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामाकरता सुप्रीम कोर्टाच्या एकंदरीत निकालामध्ये ज्या पद्धतीने पुरावे सादर केले आणि मोदीजीच्या सरकारने जो मॅनिफेस्टो दिला होता आमच्या सरकारच्या निवडणुकीच्या काळात की रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, हा अत्यंत महत्त्वाचा आमच्या जीवनातला दिवस 22 जानेवारी होता आणि अशा आस्था ट्रेन मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून जातील आणि राम भक्ताला घेऊन जातील असं मला वाटतं। आपण कधी जाणार आहात दर्शनासाठी? रामलल्ला जेव्हा बोलवतील तेव्हा नक्कीच जावं लागणार आहे। सर संजय राऊत असं म्हणतात की लोकांच्या हाताला रोजगार नाही आणि ह्याच्याद्वारे मतदान मिळवण्याचा प्रयत्न, रामाच्या नावाखाली मतदान मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते भाजप करत आहे। मोदीजींच्या कामाची शिदोरी एवढी आमच्याकडे आहे मागच्या 10 वर्षाची। गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, देश कल्याण याकरता मोदीजींनी जे काम केलं आहे इतकं मोठं काम आमच्याकडे आहे। 10 वर्षाची शिदोरी आहे। जेव्हा आम्ही जनतेमध्ये जातो, अन्न सुरक्षा अभियान आहे। आज 2029 वर लोकांना अन्न मिळणार आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने 10 वर्षामध्ये विकसित भारताचा संकल्प करण्याचा या ठिकाणी मोदीजींनी निर्णय घेतला आहे, मोदीजींनी संकल्प केला आहे आणि त्याकरता माननीय मोदीजींनी जो विकासाचा नारा दिला आहे त्या विकासाच्या नाऱ्यांचे आणि विकास कामांचं आमच्याकडे पावती आहे आणि 2024 प्रचंड ताकदीने जनता मोदीजीला मतदान करेल। कारण मोदीजींनी मॅनिफेस्टोमध्ये, जाहीरनाम्यामध्ये जे जे जनतेला आश्वासन दिले होते ते संपूर्ण आश्वासन मोदीजींनी पूर्ण केले आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा गाव चलो अभियान करतो आहे। गाव चलो अभियानामध्ये घर चलो अभियान करतो आहे आणि जेव्हा आम्ही घरोघरी जातो आहे, गाव चलो करतो आहे, तेव्हा जनता उत्साहाने मोदीजींना मत देण्याकरता रस्त्यावर येऊन आमचं स्वागत करते आहे। सर, बाबा सिद्दीकी तुमच्या पक्षामध्ये लवकरच प्रवेश करणार आहे। उद्या परवापर्यंत त्यांचा पक्षप्रवेश होईल भाजपमध्ये सांगण्यात येतं। कोणाचा? बाबा सिद्दीकी? नाही, मला याबद्दलची माहिती नाही। सर, आगामी काही काळ काँग्रेसचे पण नेते महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा कशा बघता या चर्चेकडे? मी मागेही सांगितलं, आताही सांगणार आहे। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे। आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे। संकल्पाला साथ देण्याकरता भाजपामध्ये येईल त्याकरता कमळाचा दुपट्टा आमच्याकडे तयार आहे। ज्यांना ज्यांना यावंसं वाटेल त्यांचं आम्ही स्वागत करणार आहे। सर, उद्धव ठाकरे यांनी वंदे भारत विमानात प्रवास केलेला आहे, कसं बघता याकडे? आनंदाची गोष्ट आहे की मोदीजींनी सुरू केलेली वंदे भारतमध्ये उद्धवजींना बसायचा योग आला आहे। सर, एक
एक गोष्ट वंदे भारतमध्ये तर प्रवास तर करतात, आनंद लुटतात, पण दुसरीकडे त्यांना कोकणात एक वादग्रस्त टीका केली भाजपवर. जर भाजपवाले आम्हाला जय श्रीराम म्हणत असेल तर आम्ही त्याला हरामखोर बोलू असं ते बोललेले आहेत. कसं बघतं त्याच्यावर? इतकी नीचपणा होईल असं मला वाटलं नाही की राम भक्ताला आम्ही हरामखोर म्हणू. राम भक्तांना हरामखोर म्हणणार इतकी नीचपणा मी नाही बघितली आहे. आणि उद्धवजी किती नास्तिक आहे हे कळलं आम्हाला. त्यांना 22 जानेवारीचं निमंत्रण येऊनही ते रामलल्लाच्या दर्शनाला जात नाही. याचा अर्थ मताच्या राजकारणाकरता उद्धवजी किती खाली गेले आहे हे आपल्याला दिसलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.